नमस्कार मैत्रिणींनो, आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तर मी आज करत आहे गुढीपाडव्याच्या निमित्ताने पुरणपोळ्यांचा स्वयंपाक। पुरणपोळ्या म्हणजे मी आज मांडे करणार आहे तर आणि त्याची माझी पूर्वतयारी झालेली आहे। मैदा भिजवून झालेला आहे। आता हे आपल्याला आज कटाची आमटी पण करायची आहे। पुरण दळायला तयार केलं त्यावेळेला हे सार निघालं आहे। पाणी पुरणाचं थोडी डाळ घेतली आहे। वरण बटाटे झालेले आहे। इकडे पुरण तयार आहे। तर आता आपण करून घेऊया कटाची आमटी। कटाची आमटी म्हणजेच सार, आम्ही सार म्हणतो त्याला। तर आपण थोडंसं तेल घेऊया। त्याच्यासाठी आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे आणि त्यात आपण खोबरं भाजणार आहोत। आता नैवेद्याचा सार आहे म्हणून मी आज कांदा आणि लसूण नाही घालणार, नाहीतर यात तुम्ही कांदा लसूण पण घालू शकता। खोबरं आता छान काळं भाजून घ्यायचं आहे, लालसर म्हणजे काळं पण नाही, लालसर असं भाजून घ्यायचं आहे। खोबरं इतकं भाजत आलं की त्यात आपण टाकूया 1 चमचाभर धणे आणि 2 लवंग आणि आता आपल्याला थोडंसं भाजून गॅस बंद करून द्यायचा आहे। भाजलेलं खोबरं आपण वाटून घेणार आहोत। त्यात थोडंसं टाकायचं आहे अद्रक आणि थोडीशी घालायची आहे कोथिंबीर आणि थोडं पाणी घालून आपण असं बारीक वाटण करून घेऊया। छान बारीक वाटून घेतलं आहे। आता आपण फोडणी करून घेऊया। खोबरं भाजलेल्या कढईतच करून घेऊया। तेल टाकते। तेल तापले की त्यात टाकायचं आहे जिरं, थोडासा हिंग आणि आपण वाटून घेतलेलं वाटण छान भाजत आलं आहे। आता आपण त्यात टाकूया मसाले। 2 चमचे मसाला, हा घरचा मसाला आहे, खानदेशी मसाला, आणि 2 चमचे लाल तिखट घालायचं आहे। अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि हे परत छान परतून घ्यायचं। आणि यात टाकायचं आहे आपल्याला हे पुरणाचं पाणी, ते आपण थोडंसं टाकूया। ते छान भाजलं जातं आहे मसाला आणि छान तेलही सुटलं आहे। तर आता आपण यात टाकून देऊया हे पुरणाचं सर्व पाणी, म्हणजे डाळ पाणी सर्व। आणि आता टाकायचं आहे गरम पाणी, आपल्याला घट्ट पातळ जशी हवी तशी। आणि आता टाकून देऊया चवीनुसार मीठ। थोडीशी कोथिंबीर टाकून देऊया आणि आता हिला छान उकळी करून घ्यायची आहे। मस्त वास येतो मसाल्यांचा पण आणि तशी सुंदर अशी झालेली आहे आपली कटाची आमटी। आमटी आपली उकळून गेली आहे आणि मी आता मांडे करायला घेतले आहे। तुम्ही पाहू शकता मांडे पण खूप छान होत आहेत आणि या मांड्यांचा व्हिडिओ पण मी आपल्या चॅनलवर शेअर केलेला आहे। अगदी अचूक प्रमाणात शेअर केला आहे, तुम्ही पाहू शकता। मस्त खमंग अशी भाजून घ्यायची आहे। त्याचे काटकोपरे पण छान शेकून घ्यायचे आहेत आपल्याला। दोन्ही बाजूने मस्त शेकून झालेली आहे, खूप सुंदर। आता हे कॉर्नर पण आता छान शेकले जाते। आपला मांडा तयार झाला आहे। आजचा सर्व स्वयंपाक तयार झालेला आहे। गुढीचा नैवेद्य पण तयार झालेला आहे। वरण भात, बटाट्याची भाजी, भजी, आमरस आणि कटाची आमटी, हिला सार पण म्हटला जातो। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला साराची रेसिपी शेअर केलेली आहे। आणि आता राहिला आहे गोडाचा नैवेद्य म्हणजे मांडे। आता हे मांडे केले आहे आणि ह्या मांड्यांचा व्हिडिओ पण मी शेअर केलेला आहे आपल्या चॅनलवर, तोही तुम्ही पाहू शकता। आणि हा आहे गहू तांदळाचा पापड, एक नाचणीचा पापड आणि कुरडई, याचा पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला, पाहू शकता। मला कशी वाटली वाटलं मला कमेंट करून कळवायचं आहे। तुम्ही पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर पटकन सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळत जातील। आणि आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने हा मेनू केलेला आहे। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा। आणि गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।